नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की CSC ID साठी रजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा CSC ID कशी बनवायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। CSC ID बनवण्यासाठी किंवा CSC रजिस्ट्रेशन करण्यासाठी register.csc.gov.in या वेबसाईटवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर CSC ID बनवण्यासाठी आधी तुम्हाला TSC सर्टिफिकेट बनवावं लागेल। त्याच्यानंतरच तुम्ही CSC ID साठी रजिस्ट्रेशन करू शकता। TSC सर्टिफिकेट बनवण्यासाठी अप्लाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर TSC सर्टिफिकेट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। इथे लॉग इन विथ अस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन विथ अस या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर जर तुमचं ऑलरेडी अकाउंट क्रिएट केलेलं असेल तर लॉग इन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। आणि जर तुम्ही या वेबसाईटवर पहिल्यांदा आले असतील तर रजिस्टर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। रजिस्टर या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे एक नोटिफिकेशन आली की रजिस्ट्रेशन करताना तुमची संपूर्ण डिटेल तुमच्या आधार कार्डवर जशी असेल तशी संपूर्ण डिटेल न चुकता टाकायची आहे। त्यानंतर इथून कट करून द्यायचं आहे। कट केल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधी तुमच्या आधार कार्डवर जसं नाव असेल तसं संपूर्ण नाव इंग्लिश मध्ये टाकायचं आहे। मोबाईल नंबर टाकायचा आहे। जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। ईमेल ID टाकायची। ईमेल ID टाकल्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे। स्टेट मध्ये आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जेंडर सिलेक्ट करायचं आहे। जेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ त्या कॅलेंडर मधून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तुमचा संपूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे। तुमचा फोटो इथून अपलोड करायचा आहे। फोटो 50 KB च्या आतमध्ये JPG किंवा PNG फॉर्मॅट मध्ये अपलोड करायचा आहे। त्यानंतर हा कॅप्चा कोड इथं एंटर करून आय ॲग्री ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर पेमेंट करण्यासाठी ऑप्शन येईल। तर तुम्हाला 1479 रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे। पेमेंट करण्यासाठी UPI ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर जनरेट QR कोड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। हा QR कोड तुमच्या फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम ने स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचं आहे। पेमेंट केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID वर TSC नंबर आणि पासवर्ड सेंड केला जाईल। तुमचा TSC सर्टिफिकेट नंबर आणि पासवर्ड मिळाल्यानंतर लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे तुमचं युजर नेम मध्ये TSC नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। इथे युजर नेम म्हणून तुमचा TSC नंबर दिलेला आहे। इथे तुमचं संपूर्ण नाव दिलेलं आहे। त्यानंतर लर्निंग या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। लर्निंग या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 11 मॉड्यूलचा अभ्यास करायचा आहे। या मॉड्यूलचा अभ्यास करण्यासाठी इथे PDF फाईल देण्यात आलेली आहे। तसेच व्हिडिओ बघून अभ्यास करायचा असेल तर इथे इंग्लिश तसेच हिंदी मध्ये व्हिडिओ देण्यात आलेली आहेत। या संपूर्ण मॉड्यूलचा अभ्यास PDF फाईल मधून किंवा व्हिडिओ बघून केल्यानंतर इथे असाइनमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। असाइनमेंट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे एकूण 10 असाइनमेंट कंप्लीट करायचं आहे। प्रत्येक असाइनमेंट मध्ये तुम्हाला 10 प्रश्न दिलेले राहतील। त्यानंतर तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते इथं दिसेल। ही संपूर्ण असाइनमेंट कंप्लीट केल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे फायनल एक्झाम द्यायची। फायनल एक्झाम देण्यासाठी टेक एक्झाम या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। टेक एक्झाम या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुमची लँग्वेज सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर TSC ची फायनल एक्झाम सुरू होईल। ती एक्झाम तुम्हाला पास करून घ्यायची आहे। एक्झाम पास केल्यानंतर तुमचं TSC चे सर्टिफिकेट डाउनलोड करून घ्यायचं आहे। सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी सर्टिफिकेट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं TSC सर्टिफिकेट ओपन होईल। या सर्टिफिकेटची PDF फाईल डाउनलोड करून घ्यायची किंवा प्रिंट काढून घ्यायची।
जर तुम्हाला TSC चे सर्टिफिकेट आमच्या मार्फत बनवून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचा आहे किंवा कॉल करायचा आहे, आम्ही तुम्हाला TSC सर्टिफिकेट बनवून देऊ। अशा पद्धतीने TSC सर्टिफिकेट बनल्यानंतर आता आपल्याला CSC ID साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे। CSC चं रजिस्ट्रेशन करण्यासाठी cscregister.csccloud.in या वेबसाईटवर यायचं आहे। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेज वरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर गेट स्टार्टेड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। गेट स्टार्टेड या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर CSC ID रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला कुठकुठली डॉक्युमेंट लागणार आहे ती संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट इथे दिलेली आहे। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर आय हॅव केअरफुली या ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि गेट स्टार्टेड या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। गेट स्टार्टेड या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला CSC रजिस्ट्रेशन करायचं आहे। CSC रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला एकूण 6 स्टेप कंप्लीट करायचे आहेत। फर्स्ट स्टेप मध्ये CSC टाइप सिलेक्ट करायचा आहे, तुमची ईमेल ID आणि पॅन कार्ड डिटेल फिल करायची आहे, तुमची बँकिंग डिटेल फिल करायची आहे, डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे, ऍप्लिकेशन फॉर्मचा प्रिव्ह्यू चेक करायचा आहे। त्यानंतर CSC ॲप डाउनलोड करून तुमचा व्हेरिफिकेशन व्हिडिओ अपलोड करायचा आहे। अशा एकूण 6 स्टेप मध्ये आपल्याला CSC ID रजिस्ट्रेशन करायची आहे। पहिल्या स्टेप मध्ये CSC ऍप्लिकेशन टाइप फिल करायचा आहे। ऍप्लिकेशन टाइप मध्ये इंडिव्हिज्युअल ऑटोमॅटिकली सिलेक्ट आहे। त्यानंतर इथे तुमचा TSC सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल फिल करायची आहे। पर्सनल डिटेल मध्ये तुमचे संपूर्ण नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर या गोष्टी ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत, ज्या तुम्ही TSC रजिस्ट्रेशन करताना फिल केल्या होत्या म्हणून त्या इथे ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत। त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सेंड OTP ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP इथे एंटर करायचा आहे आणि व्हॅलिडेट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर हा सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे। त्यानंतर इथे तुमची ऍडिशनल पर्सनल डिटेल फिल करायची आहे। ऍडिशनल पर्सनल डिटेल मध्ये आधी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपला आधार नंबर ही सक्सेसफुली व्हॅलिडेट झालेला आहे। त्यानंतर इथे तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे, आईचं नाव टाकायचं आहे, मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं आहे, कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। सिलेक्ट कॅटेगरी वरती क्लिक केल्यानंतर तुमची कॅटेगरी जनरल आहे किंवा रिझर्व्ह आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। डिसेबिलिटी कॅटेगरी सिलेक्ट करायची। सिलेक्ट डिसेबिलिटी कॅटेगरी वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अपंग आहात ते इथं कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची आणि जर अपंग नसतील किंवा हँडिकॅप नसतील तर नॉट फिजिकली या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर लोकेशन टाइप सिलेक्ट करायचं आहे। लोकेशन टाइप मध्ये तुम्ही ग्रामीण भागात राहतात किंवा शहरी भागात राहतात ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। लोकेशन टाइप सिलेक्ट केल्यानंतर स्टेट मध्ये आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा मतदारसंघ सिलेक्ट करायचा आहे। सब डिस्ट्रिक्ट मध्ये तहसील किंवा तालुका सिलेक्ट करायचं आहे। तुमचं गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे। तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे। ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर तुमचा संपूर्ण रेसिडेंटल ऍड्रेस या बॉक्स मध्ये फिल करायचा आहे। तुमचा पिन कोड टाकायचा आहे। पिन कोड टाकल्यानंतर KYC डिटेल फिल करायची। KYC डिटेल मध्ये तुमचे दुकान किंवा शॉपची संपूर्ण डिटेल फिल करायची आहे। आधी KYC नेम टाकायचं आहे। KYC नेम मध्ये तुमचे दुकान किंवा शॉपचं जे नाव असेल ते नाव इथे टाकून घ्यायचं आहे। KYC ओनरशिप सिलेक्ट करायची आहे। सिलेक्ट KYC ओनरशिप वरती क्लिक केल्यानंतर तुमचं दुकाने भाड्याने घेतलेलं आहे किंवा स्वतःच्या मालकीचं आहे किंवा गव्हर्नमेंटचं आहे ते इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जर भाड्याने घेतलेलं असेल तर रेंटल सिलेक्ट करून घ्यायचं आहे। स्वतःच्या मालकीचं असेल तर ओनर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि गव्हर्नमेंटच्या मालकीचं असेल तर गव्हर्नमेंट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर लोकेशन टाइप सिलेक्ट करायचं आहे। तुमचं दुकाने ग्रामीण भागात आहे किंवा शहरी भागात आहे ते लोकेशन टाइप इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। लोकेशन टाइप सिलेक्ट केल्यानंतर इथे स्टेट सिलेक्ट करायचं आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, तुमचं मतदारसंघ सिलेक्ट करायचं आहे, सब डिस्ट्रिक्ट मध्ये तहसील किंवा तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर विलेज मध्ये तुमचं गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे,
ग्रामपंचायत सिलेक्ट करायची। ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर इथे संपूर्ण KYC ॲड्रेस या बॉक्समध्ये फिल करायचा आहे। पिनकोड टाकायचा आहे। पिनकोड टाकल्यानंतर हा कॅप्चा कोड इथे एंटर करायचा आहे। या बॉक्सवरती टिक करायचं आहे, खाली स्क्रॉल करायचं आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर इथे तुमची ईमेल ID आणि पॅन कार्डची डिटेल टाकायची। आधी तुमची ईमेल ID टाकायची आणि सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल ID वर एक OTP येईल। तो OTP इथे एंटर करायचा आहे आणि व्हॅलिडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला ईमेल ID हा सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे। त्यानंतर इथे तुमचा पॅन नंबर एंटर करायचा आहे आणि व्हॅलिडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपलं पॅन कार्ड हे सक्सेसफुली व्हॅलिडेट झालेलं आहे। तुमचं पॅन कार्डवर जसं नाव असेल तसं संपूर्ण नाव ऑटोमॅटिकली येऊन जाईल। तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे 100% मॅच झालेलं आहे। त्यानंतर आय हिअर बाय ऑप्शनवरती टिक करायचं आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर बँक डिटेल एंटर करायची आहे। बँक डिटेलमध्ये IFSC कोड टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। अकाउंट टाईप सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट अकाउंट टाईपवरती क्लिक केल्यानंतर सेव्हिंग आहे किंवा करंट आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। बँक कुठली आहे त्याचं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे। बँकेचं नाव टाकल्यानंतर तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर नॉमिनी डिटेल फिल करायची। नॉमिनी डिटेलमध्ये आधी नॉमिनीचं संपूर्ण नाव टाकायचं आहे। तुमच्या नॉमिनीशी काय नातं आहे ते नातं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यांची डेट ऑफ बर्थ या कॅलेंडरमधून सिलेक्ट करून घ्यायची आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट केल्यानंतर आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत। ही सर्व डॉक्युमेंट 1 MBच्या आतमध्ये JPG किंवा PDF फाईलमध्ये अपलोड करायची आहेत। डॉक्युमेंट अपलोड करण्याआधी इथे तुमचा EPIC नंबर किंवा वोटर ID नंबर टाकायचा आहे। त्यानंतर तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे। आधार कार्ड अपलोड करण्यासाठी ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुमचं आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपलं आधार कार्ड सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं पॅन कार्ड अपलोड करायचं आहे। पॅन कार्ड अपलोड करण्यासाठी ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुमचं पॅन कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपलं पॅन कार्ड सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पॅन कार्ड अपलोड केल्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे। फोटो अपलोड करण्यासाठी ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपला पासपोर्ट साईज फोटो ही सक्सेसफुली अपलोड झालेला आहे। त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओके केल्यानंतर आपल्याला बँक पासबुक अपलोड करायचं आहे। बँक पासबुक अपलोड करण्यासाठी ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुमचं बँक पासबुक सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपलं बँक पासबुक ही सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओके केल्यानंतर वोटर ID अपलोड करायचं आहे। वोटर ID अपलोड करण्यासाठी ब्राउज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुमचं वोटर कार्ड सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपलं वोटर ID ही सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओके केल्यानंतर तुमचं हायस्ट एज्युकेशन जे झालेलं असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट एज्युकेशन वरती क्लिक केल्यानंतर तुमची 10वी झालेली असेल, 12वी झालेली असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा डिप्लोमा झालेलं असेल तर तुमचं जे हायस्ट क्वालिफिकेशन झालेलं असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याचं मार्कशीट अपलोड करायचं आहे। मार्कशीट अपलोड करण्यासाठी ब्राउज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुमचं मार्कशीट सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपलं मार्कशीट ही सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर TSC सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। TSC सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी ब्राउज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे तुमचं TSC सर्टिफिकेट सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर आपलं TSC सर्टिफिकेट ही सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओके केल्यानंतर इथे बँक BC सर्टिफिकेट, इंडियन पासपोर्ट किंवा पोलीस व्हेरिफिकेशन अपलोड करण्याची गरज नाही। हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण अपलोड केलं तरी चालेल। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुमच्या डॉक्युमेंटचा प्रिव्ह्यू बघायचा असेल तर इथून तुम्ही तुमची डॉक्युमेंटचा प्रिव्ह्यू बघू शकतात। प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही कुठलं डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे ते डॉक्युमेंट इथून चेक करू शकतात। जर तुमच्याकडनं चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केली गेली असेल तर डिलीट या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट
करू शकतात किंवा नवीन डॉक्युमेंट अपलोड करू शकतात. ही संपूर्ण डॉक्युमेंटचा प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर आय हिअर बाय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे. तुम्हाला एक रेफरन्स नंबर मिळेल. हा रेफरन्स नंबर कॉपी करून घ्यायचा आहे किंवा नोट डाऊन करून घ्यायचा आहे. त्यानंतर या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची किंवा PDF फाईलमध्ये सेव्ह करून घ्यायची. प्रिंट काढण्यासाठी प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर याची प्रिंट काढून घ्यायची किंवा PDF फाईलमध्ये सेव्ह करून घ्यायची. PDF फाईल डाउनलोड केल्यानंतर आपल्याला शेवटची स्टेप कंप्लीट करायची. यामध्ये तुम्हाला व्हिडिओ eKYC करून घ्यायची. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून CSC ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. त्यानंतर तुम्हाला लोकेशन अलाउ करायचं आहे. त्यासाठी नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि अलाउ ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर साइन अप ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर इथे तुमच्या ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर टाकायचा आहे, सिक्युअर कोड टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि प्रोसीड टू कॅप्चर व्हिडिओ या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू कॅप्चर व्हिडिओ या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ कॅप्चर करण्याआधी A4 साइज पेपर मध्ये तुमचा पॅन नंबर, ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर ठळक अक्षरात लिहून तो तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवायचा आहे. ही संपूर्ण प्रोसेस तुमच्या CSC सेंटर किंवा शॉप जिथं असेल त्या सेंटर मध्ये बसून कंप्लीट करायची आहे. तर व्हिडिओ कॅप्चर करत असताना तुमच्या बॅकग्राऊंड मध्ये CSC चा बॅनर दिसायला पाहिजे आणि व्हिडिओ मध्ये तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती सांगायची आणि व्हिडिओ कॅप्चर करून घ्यायचा आहे. व्हिडिओ व्यवस्थित कॅप्चर केल्यानंतर प्रोसीड टू रिव्ह्यू या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि जर व्हिडिओ व्यवस्थित आला नसेल किंवा तुम्हाला नवीन व्हिडिओ कॅप्चर करायचा असेल तर रिटेक ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमचा नवीन व्हिडिओ कॅप्चर करू शकतात. ही संपूर्ण प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर आय हिअर बाय ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि प्रोसीड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं CSC ॲप्लिकेशन स्टेटस चेक करण्यासाठी अप्लाय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि चेक स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुमच्या ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर टाकायचा आहे, ईमेल ID टाकायची, हा कॅप्चा कोड इथे एंटर करून आय कन्फर्म दॅट ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने CSC ID रजिस्ट्रेशन करून किंवा CSC ID बनवून तुम्ही एक चांगली इन्कम जनरेट करू शकता. जर तुम्हाला CSC ॲप्लिकेशन करताना, डॉक्युमेंट अपलोड करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आणि व्हिडिओ ऑलवेज तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे.